मराठी पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। लहान मुलांच्या टिफिनला द्या किंवा नाश्त्याला, आज आपण हिरव्या मुगापासून खमंग क्रिस्पी हेल्दी नाश्ता तयार करणार आहोत। कांदा बटाटा आपण कटलेटमध्ये न वापरता सुद्धा हा नाश्ता खूपच टेस्टी बनतो आणि हा नाश्ता तुम्ही सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता। मस्त एकदम गरमागरम हा नाश्ता खूपच भारी लागतो। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। मुगाचे कटलेट बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी इथे पोहे लागणार आहेत। तर पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत। पोह्यातील पाणी पूर्ण काढून आपल्याला याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही एखादी मिरची याच्यामध्ये जास्त वाढू शकता। इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर 1 वाटी आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत। हिरवे मूग मी 4 ते 5 तास भिजून घेतलेले आहेत। मूग भिजण्यासाठी 5 तास पुरेसे होतात। जर तुम्हाला सकाळी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही मूग रात्री भिजून ठेवलेत ना आणि सकाळी हा नाश्ता केलात तरीसुद्धा चालेल। आता मिक्सरला लावताना आपल्याला 1 चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा, थोडं जाडसरच इथं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पोहेसुद्धा घालून घ्यायचे आहेत। पोह्यामध्ये अजिबातसुद्धा पाणी ठेवायचं नाही आहे। तुम्ही चाळणीवर थोडं पसरून ठेवलं ना तरीसुद्धा पोहे छान कोरडे होतील। तर इथे मी चाळणीवरती न ठेवता त्यामुळे मी असं थोडंसं हाताने पिळून घेते बघा। त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं जर पाणी असेल तर ते निघून जाईल। आता थोडंसं फिरवून घेतल्यानंतर आपल्याला छान मिक्स होऊन आलेलं आहे। एका बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर थोडासा गरम मसालासुद्धा घातलेला आहे। बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बाइंडिंग छान होण्यासाठी इथे मी फुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे, त्याची पावडर करून घेतलेली आहे, ती इथे वापरलेली आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला ह्यामध्ये बेसन घालायचं नाही आहे। फुटाण्याची डाळ आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे। त्यामुळेच हा नाश्ता ना खूपच चवदार आणि खूपच टेस्टी लागतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तुमच्याकडे जर फुटाण्याची डाळ नसेल तर चणे जरी असतील ना ते सुद्धा मिक्सरला तुम्ही फिरून याची पावडर तयार करून घेऊ शकता। तर सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ मिक्सरला लावून बारीक याची पावडर तयार करून घेतलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बघा, सगळं आपल्या याच्यामध्ये घातलेलं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला पीठ हे चिटकणार नाही। थोडंसं अगदी तेल लावायचं आपल्या हाताला। टिक्की बनवताना जर हाताला तेल लावलं ना तर अजिबातसुद्धा मिश्रण चिटकलं जाणार नाही। हाताला मी इथे थोडंसं तेल लावलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला टिक्कीचा थोडं शेप द्यायचं बघा। अशा पद्धतीने मी थोडा छोटा गोळा करून घेतलेला आहे आणि टिक्की आपली इथं तयार झालेली आहे बघा। तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सगळ्या टिक्क्या इथे करून घ्यायच्या आहेत। खूप सोपी रेसिपी आहे आणि खरंच खायलासुद्धा खूपच जास्त टेस्टी आहे। एकदा केलेत ना तुम्ही तर अगदी तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तरी करणारच, इतकी भारी लागते। तर अशाच पद्धतीने मी सगळ्या टिक्क्या इथे करून घेतलेल्या आहेत आणि तेलसुद्धा इथे गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती आपल्या याच्यामध्ये 1-1 टिक्की घालून घ्यायची आहे। जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे। इथे मी थोडंच तेल घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय बघा। शेलो फ्राय इथे मी करून घेणार आहे। जास्त तेल एकदम डीप फ्रायसुद्धा करायचं नाही आहे। शेलो फ्रायमध्ये सुद्धा ह्या टिक्का छान तळल्या जातात। मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या दोन्ही साईडून ह्या छान तळून घ्यायच्या आहेत। आपण ह्या नाश्त्यामध्ये पोहे घातल्यामुळे हा नाश्ता मस्त एकदम क्रिस्पी तयार होतो। तळल्यानंतरसुद्धा बराच वेळ हा नाश्ता क्रिस्पी तयार राहतो। तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडून छान तळून घ्यायचं आहे। टिक्क्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत, मस्त एकदम सोनेरी कलर आलेला आहे। आता आपण सगळ्या टिक्क्या इथे काढून घेतलेल्या आहेत। बाकीच्या उरलेल्या टिक्क्यासुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो। त्यामुळे अशा पद्धतीने ह्या टिक्क्या एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। सॉस बरोबर तर अगदी भारी लागतात। खमंग क्रिस्पी हेल्दी टिक्क्या आपल्या खाण्यासाठी इथे तयार झालेल्या आहेत। हिरव्या मुगापासून केलेल्या या टिक्क्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।